नमस्कार. ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण आहे. महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला. हे बातमी आपल्या सगळ्यापर्यंत आलीच असेल. पण नेमकं कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, किती पडणार आहे, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपण आलो आहोत हवामान विभागामध्ये. आज आपल्याला हवामान विभागाचा हा पूर्ण अंदाज समजावून सांगण्यासाठी पुढच्या एक 4-5 दिवसांमध्ये कुठं कुठं पाऊस पडू शकतो आणि पावसाचं प्रमाण किती असू शकतं हे सगळं सांगण्यासाठी, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोमध्ये. धन्यवाद. आता सर, हवामान विभागानं पावसाचा अंदाज दिला आहे की पुढच्या 4-5 दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो. तर आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे की कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो, कोणत्या दिवशी पडू शकतो आणि किती पडू शकतो. ओके. आज जर बघाल तर आपण मॅपवर बघू शकतो की कोकण, गोवा, स्पेशली उत्तर कोकणाचा काही भाग ज्यामध्ये पालघर आहे, त्यानंतर मुंबई आणि परिसर आहे, त्यानंतर रायगड आणि ठाणे ह्या जे डिस्ट्रिक्ट्स आहे इथं हीटवेव्ह दिली गेली. म्हणजे हे आजचा अंदाज आहे. आजचा अंदाज आहे, हीटवेव्ह आहे. आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हीटवेव्ह कंडिशन्स आहेत. आणि लातूर आणि धाराशिवला विजेच्या कडकडाटासह पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो आणि त्याची इंटेन्सिटी पण कमी असू शकते आजचा जर विचार केला तर. उद्याचा जर फोरकास्ट आपण बघितला तर त्यामध्ये उत्तर कोकणचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत तिथे हीटवेव्ह आहे. परंतु दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातली काही डिस्ट्रिक्ट्स ज्यामध्ये सातारा, सोलापूर, सांगली, त्यानंतर बीड आणि हे धाराशिव हे जे डिस्ट्रिक्ट्स आहे इथं विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि तिथं येलो अलर्ट सुद्धा दिला गेलेला आहे. आणि पूर्व विदर्भातली काही डिस्ट्रिक्ट्स आहेत ज्यामध्ये गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली इथे सुद्धा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तिथं सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे, आपण बघू शकतो. बरं सर, इथं एक प्रश्न असा आहे की आता आपण इथं येलो अलर्ट असं दिलेलं आहे, ते शेतकऱ्यांना सोप्या भाषेमध्ये सांगतं, कारण आता काही हिरवं दिसतं आणि काही पिवळं दिसतंय. बरोबर. मग ह्या येलो अलर्टचा अर्थ आम्ही कसा घ्यायचा? येलो अलर्टचा जर बघितलं तर येलो अलर्ट म्हणजे बी रेडी किंवा ऑब्झर्व इट, की काय होतं ते बघा, तुम्ही त्याच्यावर लक्ष असू द्या, असं त्याचा अर्थ आहे. जर ऑरेंज असेल तर बी रेडी फॉर द डिझास्टर, आणि जर रेड असेल तर टेक ॲक्शन, म्हणजे तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेण्यासाठी तुम्ही एकदम रेडी असणं गरजेचं आहे. तर येलो अलर्ट खूप मोठा अलर्ट आहे किंवा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होणार असं नाही आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे, तर त्यामुळे नक्कीच नुकसान होऊ शकतं, म्हणून येलो अलर्ट दिला गेलेला आहे. आणि जे हिरवे पॅचेस आपण बघतो तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वॉर्निंग दिली गेलेली नाही आहे. तर आपण इथं बघू शकतो की हिरवा पॅच म्हणजे वॉर्निंग नाही आहे, येलो म्हणजे तुम्ही वॉच ठेवा त्याच्यावर, आणि त्यानंतर ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे बी प्रिपेअर्ड टू टेक ॲक्शन, म्हणजे तुम्ही त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेण्यासाठी रेडी राहा. आणि रेड म्हणजे तुम्ही ॲक्शन घ्या, म्हणजे रेडी, म्हणजे तुम्ही आता त्यावर काहीतरी कारवाई करा. म्हणजे जो अंदाज दिलेला आहे तो तिथं घडणार आहे आणि आता तो आपण त्यासाठी एकदम तयार राहणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची त्याचा अर्थ आहे. अच्छा. आणि म्हणजे थोडक्यात आता हा जो काही येलो अलर्ट दिला की म्हणजे आम्ही लक्ष द्यायचं की अशा गोष्टी घडणार आहे, त्याच्यावर तुम्ही वॉच ठेवून राहा, पॅनिक होण्याची गरज नाही, पण वॉच ठेवा. अच्छा. आता सर, ह्या उद्याचा अंदाज झाला, त्याच्यानंतर रविवारचा अंदाज काय? पुढच्या दिवसाचा जर अंदाज बघा आपण 15 तारखेचा, तर 15 तारखेमध्ये विदर्भातील अजून काही जिल्ह्यांना वॉर्निंग्स दिल्या गेलेल्या आहेत, ज्यामध्ये नागपूर आहे, त्यानंतर चंद्रपूर आणि यवतमाळ आहे. आणि मराठवाड्यातील अजून काही डिस्ट्रिक्ट्स त्यामध्ये ॲड झालेले आपल्याला दिसतात, परभणी, लातूर, धाराशिव, बीड. आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातले जिल्हे जे आहेत ते सेम आहेत ऑलमोस्ट, आणि त्यामध्ये येलो वॉर्निंग आहे. इतर ठिकाणी आपण हे लाईटनिंगचे चिन्ह बघतायत, ज्यामध्ये विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे इथं येलो वॉर्निंग्स वगैरे दिलेले नाहीत. त्याचा अर्थ असा आहे की ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. इतर ठिकाणी आपण उत्तर हे बघाल, विदर्भ बघाल किंवा मग कोकणातले काही डिस्ट्रिक्ट बघाल तर त्या ठिकाणी काही वॉर्निंग नाही आहे. अच्छा. म्हणजे शनिवारच्या तुलनेत रविवारी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, स्पेशली दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. अच्छा. आणि हा सोमवारचा अंदाज? त्याच्या पुढचा बघितलं तर इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रातले जे जिल्हे होते तिथे येलो वॉर्निंग्स आपल्याला दिसत नाही, परंतु हे विजेचे चिन्ह दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. आणि इकडचे जे जिल्हे आहेत विदर्भातले, त्यामध्ये अजून वाढ झालेली आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये अमरावती आहे, त्यानंतर हिंगोली आहे, त्यानंतर मराठवाड्यातलं नांदेड आहे, आणि हे सगळे डिस्ट्रिक्ट त्यामध्ये ॲड झालेले आहेत.
तर आपण म्हणू शकतो की तो काहीसा पूर्वेकडं सरकताना आपल्याला ह्याच्यावरून दिसतोय. अच्छा. आता याच्यामध्ये विदर्भ किंवा हे जे काही येलो अलर्ट आणि जे काही ग्रीनमध्ये पावसाचा अंदाज काही जिल्ह्यांमध्ये ग्रीन आणि येलो, तर याच्यामध्ये नेमका फरक काय दोन्ही जिल्ह्यांमध्ये? पावसाच्या अंदाजात काय फरक आहे? येस, याच्यामध्ये कसं आहे की जो काही पाऊस पडेल तो बऱ्याच ठिकाणी पडणार नाही आहे. तुरळक एखाद ठिकाणी पडू शकतो आणि त्याची तीव्रता किंवा त्याचा इम्पॅक्ट इतका जास्त असणार नाही. ज्या ठिकाणी येलो अलर्ट आहे आणि त्याचबरोबर हे विजेचं चिन्ह पण आहे, याचा अर्थ असा आहे की त्याचा इम्पॅक्ट जास्त असणार आहे, म्हणून आपण येलो कलरची वॉर्निंग दिलेली आहे. इथे जास्त काही काळजी करण्याची गरज नाही, पण ज्या ठिकाणी येलो अलर्ट आहे आणि विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथं काळजी करणं गरजेचं आहे. अच्छा. आता हा सोमवारचा झाला, आपण 5 दिवसाचा मंगळवारचा पण अंदाज मंगळवारचा अंदाज जर आपण बघितलं तर अजून काही डिस्ट्रिक्ट जे आहेत तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात ते थोडेसे कमी झालेले आपल्याला दिसतात, परंतु ह्या बेल्टमध्ये जसं की सोलापूर आहे, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे जे डिस्ट्रिक्ट्स आहे इथे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तिथे येलो अलर्ट दिला गेलेला आहे. आणि इतर ठिकाणी तुरळक ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड, त्यानंतर सातारा आणि सांगली हे जे डिस्ट्रिक्ट्स आहे इथे तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये वेदर रिलेटेड काही वॉर्निंग नाही आहे. अच्छा. आता सर याच्यामध्ये अंदाजात काही ठिकाणी असं सांगितलं की वाऱ्याचा वेग सुद्धा वाढू शकतो, राईट. त्याच्याबद्दल काय सांगाल? हां, ज्यावेळी थंडरस्टॉर्म होतो किंवा विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडतो त्यावेळी विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडण्याबरोबरच वाऱ्याची गतीसुद्धा वाढते आणि त्याला आपण गस्ट म्हणतो, जो की 2 ते 3 मिनिटामध्ये किंवा मग आपण बघतो की ज्यावेळी थंडरस्टॉर्म होतो किंवा विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडतो तो खूप जास्त वारं काही वेळासाठीच, काही 1 किंवा 2 मिनिटासाठीच खूप जास्त जोराचं वारं जातं आणि नंतर परत ते थांबलेलं असतं. तर अशा प्रकारची जी कंडिशन्स असते याला गस्ट म्हणतात. तर वारं जे सांगतात, जर आमच्या वॉर्निंग्समध्ये तुम्ही बघाल तर 20 ते 30 किलोमीटर पर आवरनी वारे वाहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही आहे की कंटिन्युअसली तिथे 20 ते 30 किलोमीटर किंवा 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, परंतु काही वेळासाठी स्मॉल टाईमसाठी ते वाहू शकतात, इतर वेळी नॉर्मल असू शकतं. याला वादळी पाऊस म्हणायला हरकत नाही इतर नक्कीच येस. विजेच्या कडकडाटाचा जो पाऊस आहे त्याला आपण वादळी पाऊस नक्कीच म्हणू शकतो. आता हा जो पाऊस आहे तर त्याला आपण प्री मान्सून म्हणजे मान्सून पूर्व म्हणायचं, अवकाळी म्हणायचं, किंवा कुठला आहे आपल्या हवामानाच्या संज्ञेमध्ये कुठला पाऊस असतो? बरोबर. तर ॲज पर IMDचे जे क्रायटेरिया आहे सीझनचा, त्यानुसार आता प्री मान्सून सुरू होत आहे. मार्च, एप्रिल आणि मे हे जे 3 महिने आहेत त्याला आपण प्री मान्सून असं म्हणतो, म्हणजे पूर्वमोसमी पाऊस. पूर्वमोसमी पाऊस. त्यामध्ये मार्चसुद्धा इन्क्लुडेड आहे. तर आता जो पाऊस पडणार आहे हा पूर्व मोसमी वादळी पाऊस असं त्याला आपण म्हणू शकतो. अच्छा. आता हे 5 दिवसाचा अंदाज झाला, तर पाऊस फक्त मंगळवारपर्यंतच आहे का आणखीन काही दिवस आहे पुढे? आता तरी 5 दिवसाच्या अंदाजामध्ये असं आहे आणि त्याच्यामध्ये अपडेट्स आम्ही दररोज त्यामध्ये अपडेट देत असतो. तर उद्या परत अपडेट येतील, त्यावेळी आपल्याला पुढचा अंदाज कळेल. म्हणजे पण आहे का अंदाज तसा की थोडासा म्हणजे काही विदर्भातले डिस्ट्रिक्ट्समध्ये चान्स आहे आणि जसं आपण बघतोय की सुरुवातीला तो दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये होता, त्यानंतर थोडासा तो पूर्वेकडे सरकला आणि अजून तो पूर्वेकडे सरकतोय. याचाच अर्थ विदर्भात अजून त्याच्या पुढचे 1-2 दिवस असण्याची शक्यता आहे. अच्छा. आता सर हे झालं की वादळी पाऊस पडणार आहे, गारपिटीची शक्यता आहे या काही दिवसांमध्ये? गारपिटीची शक्यता आत्ता तरी दिली गेलेली नाही आहे, परंतु जसं आमचं अनालिसिस आणि मॉडेल फोरकास्ट गायडन्स आम्हाला मिळेल त्यानुसार आपण त्यामध्ये चेंजेस करू. पण सध्या तरी विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडण्याची शक्यता दिली गेलेली आहे, पण नक्कीच जर गारपिटीची शक्यता असेल तर तसं सांगितलं जाईल. अच्छा. सर अंदाजाबद्दल झाला आत्ताच्या. आता काही दिवसांपासून ज्या काही जागतिक हवामान संस्था आहे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आहेत त्यांनी यंदा एल निनो राहील, त्याचा मान्सूनवर परिणाम होईल असं काही अंदाज दिलेला आहे, तर त्याविषयी काय सांगाल की असे काही कुठल्या संस्थेकडून अंदाज आलेले आहेत आणि भारतीय हवामान विभाग त्याबाबत त्याचा अंदाज काय आहे? भारतीय हवामान विभागाचा पहिल्या टप्प्यातला जो दीर्घकालीन पूर्वानुमान आहे तो आमचा एप्रिलमध्ये येईल आणि त्यावेळी आपल्याला अजून चित्र स्पष्ट होईल. आणि त्या आता जर एल निनोचे कंडिशन बघितलं तर आता लानिना कंडिशन्स आहे आणि ते न्यूट्रलमधून परत एल निनोकडे जाण्यासाठी त्याला वेळ आहे.
मॉडेल्स इंडिकेट करतायत की मान्सून पिरियडमध्ये आपण एल निनो कंडिशन असतील, अच्छा. परंतु आता तरी लानिना आहे आणि भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन जो आमचा येईल पहिल्या टप्प्यातला अनुमान, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. अच्छा. आता आपल्यासोबत सानप सर होते. आपल्याला पुढच्या एक 5-6 दिवसाचा अंदाज काय होता, त्याच्यानंतर एल निनोचा विषय किंवा आपण ज्याची काही आतुरतेने वाट बघतोय किंवा आपल्याला सध्या जी काही चिंता आहे की मान्सूनचा पाऊस कसा राहील, त्याच्यावर एल निनो सावट असेल का, तर भारतीय हवामान विभागाचा अंदाज येईल एप्रिल महिन्यामध्ये. त्यामध्ये आपल्याला स्पष्ट कळेल की नेमकं मान्सूनवर एल निनोचा खरंच एक प्रभाव पडणार आहे का, परिणाम होणार आहे का. धन्यवाद सर, आज तुम्ही वेळ दिला आणि एवढ्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. धन्यवाद.